हाय. तर काल आपण नेत्ररोगाची संप्राप्ती बघितली. आज आपण कशा त्याच्या स्टेजेस आहेत, वन बाय वन स्टेजेसनुसार ते कसं ट्रान्सफॉर्म होतं ते बघणार आहोत. तर त्याच्या 10 स्टेजेस सांगितलेले आहेत, 10 स्टेजेस ऑफ द आय डिसीजेस. त्याची प्रोग्रेस कशी होते ते बघणार आहोत. त्याच्यासाठी एक श्लोका दिला आहे नेत्र परीक्षकामध्ये. तो कसा दिला आहे, नेत्ररोग दशावस्था लक्षणम मुनिसंतमम सत्तमम प्रवक्ष्यामी प्रयत्नेन पूज्यपाद मुनिशुनू. प्रथम आता जी फर्स्ट स्टेज आहे, प्रथम काय सांगितलं आहे, शूलवेधा. शूलवेधा म्हणजे काय, तर पायरसिंग पेन किंवा प्रिकिंग पेन, जो टोचल्यासारखा आभास होणं डोळ्यामध्ये, ही प्रथम स्टेज असते. की नॉर्मली आपण फक्त म्हणजे आपण कशावरून डिफाईन करू शकतो की आता डोळ्याचा आजार होतो आहे. फर्स्ट स्टेज इज शूलवेधा, दॅट इज अ पायरसिंग पेन, टोचल्याचा सारखा त्रास होणं, आपण ती फर्स्ट स्टेज आहे. द्वितीया ऋणमांसकम. तर नेक्स्ट काय सांगितलं आहे, द्वितीया ऋणमांसकम, याची संधी द्वितीया ऋण, त्याचं अरुणमांसकम. कशी, रेडिश फ्लेशी ग्रोथ होते, दॅट इन्फ्लमेशन. फर्स्ट काय होणार, तर शूलवेदना होणार, प्रिकिंग पेन होणार. नेक्स्ट जर अरुणमांसकम म्हणजे काय होणार त्यामध्ये, की इन्फ्लमेशन होणार. तृतीय इज पुयसंवर्ध. पुय म्हणजे काय, तर पस. इन्फ्लमेशन झालं तर नेक्स्ट स्टेज त्याच्यामध्ये थर्ड स्टेज तर पुण्यसंवर्धन, त्याचं इन्फ्लमेशन होणार. इन्फ्लमेशन झालं की त्यामध्ये पस फॉर्मेशन होणार. चतुर्थ शुक्ल जातकम, फोर्थ स्टेजमध्ये काय होणार, तर व्हाईटिश डिस्कलरेशन. शुक्ल जातकम, दॅट इज अ व्हाईटिश डिस्कलरेशन. चौथी स्टेज जी आहे ती शुक्ल जातकम, व्हाईटिश, त्यामध्ये डिस्चार्ज होणार, डिस्कलरेशन होणार किंवा डिस्चार्ज होणार. पस फॉर्म झाला चौथ्या स्टेजमध्ये, तरी डिस्चार्ज होणार किंवा डिस्कलरेशन होणार. पंचमम दाहवृक्षम. पंचम पाचवा काय आहे, तर दाहवृक्ष. दाहवृक्ष म्हणजे काय, तर बर्निंग सेन्सेशन किंवा ड्रायनेस होणार आहे आयमध्ये. नेक्स्ट स्टेज इज षष्टमच मणिमंदकम. षष्ट मणिमंदक म्हणजे काय, मणिमंदक म्हणजे काय, तर जे आहे त्यामध्ये लस्टर होणार किंवा सॉरी लस्टर नाही, लस्टर डिमिनिश लस्टर राहणार किंवा क्लाउडनिंग ऑफ द आय. आपण कॅटरॅक्टमध्ये होतं त्या टाईपमध्ये क्लाउडनिंग ऑफ द आय राहणार. मणिमंदक म्हणजे क्लाउडनिंग ऑफ द आय. सप्तमम बुद्धुदाकारम. सप्तमम बुद्धुदाकारम म्हणजे काय, बुद्बुदाकार, सॉरी, सप्तमम बुद्बुदाकार म्हणजे काय, ब्लिस्टर्स किंवा वेसिकल्स लाईक फॉर्मेशन, तिथं ब्लिस्टर्स होणार, फोड आल्या टाईप. इत्यवम शास्त्रनिश्चया. अष्टमम दग्ध दुर्गंधम. आठव्याच्यामध्ये काय होणार, तर बस्ट अपियर्स आणि फॉल स्मेल, त्यामध्ये दग्ध म्हणजे बस्ट होणार आणि दुर्गंध त्यामध्ये येणार. नवम काय सांगितलं आहे, मणिभिन्नकम. मणिभिन्नक म्हणजे काय, तर जी काही कॉर्नियाचं लेअर आहे, मणिभिन्नकम, ते तर जी कॉर्नियाची लेअर आहे ती रप्चर होणार किंवा परफोरेशन येणार त्यामध्ये. आणि दशमम नेत्रहीनम च दशावस्था प्रतिकृती. तर दशावस्था 10th स्टेज किंवा 10th स्टेज काय सांगितलेली आहे, तर कम्प्लीट लॉस ऑफ द आय किंवा ब्लाइंडनेस येणं. 10व्या स्टेजमध्ये नेत्रहीनता पर्सनमध्ये येणं. ह्या डिफरंट स्टेजेस सांगितल्यात आय डिसऑर्डरच्या. हाऊ स्टेप बाय स्टेप कसं ऑकर होतं ते सांगितलेलं. त्यासाठी एक चार्ट दिलेला आहे, ते नेक्स्ट स्लाईडमध्ये मी दाखवतो तुम्हाला. बुकमध्ये असा एक चार्ट दिला आहे, त्याच्यानुसार आपण कोरिलेशन करून आपल्याला समजू शकतो. शूलवेधा, ऋणमांसक हे सगळं करून आपण एक रेड करून करू शकतो. त्यानंतर त्यांनी मॉडर्नचं कोरिलेशन पण दिलं आहे आणि क्लिनिकली एक्झाम्पल्स पण दिलेत की कसा म्हणजे डिसीजची पॅथोजेनेसिस होते किंवा स्टेप बाय स्टेप त्यामध्ये कशी वाढ होते ते सांगितलं आहे. त्यानंतर आपण एक 10 स्टेजेसचं एक्झाम्पल बघू, क्लिनिकल ॲप्लिकेशनचं एक बघूया. तर एक क्लिनिकल ॲप्लिकेशन आहे. 10 स्टेज प्रोग्रेशनचं कसं होतं ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये कसं आहे, एक्झाम्पल आहे त्यामध्ये. 55-year-old फार्मर प्रेझेंटेड विथ द कॉर्नियल अल्सर. एक 55 वर्षाचा शेतकरी, त्याला स्टेज 2 दॅट इज प्रोग्रेस्ड काय सांगितलं आहे, कॉर्नियल अल्सर आहे त्याला. तर आपण स्टेज 2शी कम्पेअर काय करू शकतो, की अरुणमांसक, दॅट इज इन्फ्लमेशन ऑफ द आय, त्याला झालेलं आहे ऑलरेडी. विथ इन्फ्लमेशन दॅट इज अरुणमांसक म्हणजेच इन्फ्लमेशन. आणि स्टेज 3 पुयसंवर्ध म्हणजे काय आपण बघितलं, तर पस फॉर्मेशन हे सांगितलं. स्टेज 2 ही झाली की काय, त्याला कॉर्नियल अल्सर आहे, दॅट इज इन्फ्लमेशन आहे, बरोबर, विथ इन्फ्लमेशन. आणि स्टेज 3 काय, पुण्यसंवर्ध विथ पस आहे, विथ प्युरुलंट डिस्चार्ज, दॅट इज बघितलं आपण पस फॉर्मेशन डिस्पाईट ट्रॅडिशनल हर्बल ट्रीटमेंट. अर्जंट रेफरल फॉर कल्चर गायडेड अँटीबायोटिक थेरपी प्रिव्हेंट. मग त्यानंतर त्याला अँटीबायोटिक थेरपी ही दिली किंवा द्यायला हवी का, तर आपल्याला 9 जी स्टेज आहे दॅट इज अ मणिभिन्नका किंवा परफोरेशन, दॅट इज आपण बघितलं आहे की कॉर्नियाचं परमनंट डॅमेज किंवा रप्चर ऑफ द कॉर्निया हे अवॉइड करण्यासाठी त्याला कल्चर गायडेड अँटीबायोटिक्स थेरपी ही
दिली जाते. कशासाठी? तर प्रिव्हेंट काय करण्यासाठी? प्रोग्रेस प्रिव्हेंट करण्यासाठी त्याला अँटीबायोटिक थेरपी ही दिली जाते. हा स्टेज आपण हे एक एक्झाम्पल आपण 10 स्टेजेसमध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण दोषाज बेस्ट क्लासिफिकेशन ऑफ आय डिसीज, जे काय आयचे डिसीज आहेत, दोषाज बेस्ट कसं क्लासिफाय केले त्यांना ते बघणार आहोत. तर टोटल नंबर किती आहे? तर 76 डिसीज हॅज बीन क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ द दोषाज. दॅट इज वात दोषाच्या अकॉर्डिंग जे काय आयचे डिसीज आहेत ते 10 आहेत नंबरला, पित्तचे 10, कफासाठी 13 आहेत, रक्तासाठी 11 आहेत, सन्निपातिक कॉम्बिनेशन ऑफ द ऑल दोषाज हॅज बीन 25 नंबर्ड, आणि एक्सटर्नल ओरिजिन दॅट इज बाह्य जर काही इंजुरी झाली किंवा बाहेर आणि एक्सटर्नल अपिअरन्सवरनं काही जे डिसीजेस उत्पन्न होतात, दोज आर 2 इन नंबर. टोटल काय आलं? वाताचे 10, पित्ताचे 10, कफासाठी 13 आहेत, रक्तासाठी 11 आहेत, सन्निपातिकसाठी 25 आहेत, आणि एक्सटर्नल ओरिजिन बाह्य जे आहे ते 2 आहेत. टोटल नंबर इज 76. ऑन द बेसिस परत त्यांनी क्लासिफिकेशन एक दिलेले किंवा ॲनाटॉमिकल बेस्ड, जे काय आपण आधी स्टार्टिंगला बघितलं होतं, संधिगत, वर्तमगत, शुक्लगत, कृष्णगत, हे जे काही जॉईंट्स आहेत आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितले त्याप्रमाणे. तर संधिगत बघायचं झालं तर 9 इन नंबर, 9 इन नंबर. वर्तमगत जर बघायचं झालं तर 21 आहेत, शुक्लगत 11 आहेत, कृष्णगत 4 आहेत, सर्वगत 17 आहेत, दृष्टिगत 12, आणि बाह्यचं बघायचं झाले तर 2. तो देखील नंबर 76च आहे. मी त्याचं स्लाईड नेक्स्ट पेजमध्ये दाखवून देतो, तो तेवढा बघून घ्या. ही एक स्लाईड रिप्रेझेंट करते आपण बघितलेलं संधिगत, वर्तमगत, टोटल टाईप्स. याचा एक स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास आणि नंतर स्टडी करा. त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज अकॉर्डिंग टू ICD काही डिसीजेस सांगितलेले आहेत, म्हणजे आहेत भरपूर. दॅट इज कोड रेंज बघितलं झालं तर 9CO किंवा 0 म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये काय आहे तर कंजक्टायव्हाचे डिसीजेस, 1मध्ये कॉर्निया स्क्लेरा, डिसऑर्डर्स ऑफ द आयरिस, डिसऑर्डर्स ऑफ लेन्स, हे अकॉर्डिंग टू ICD त्याची इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज त्याच्या अकॉर्डिंगली सांगितलेले आहे. तर मग इथं आपला चॅप्टर 1 जो की शरीर निदान पंचकफ नेत्ररोग आहे तो कंप्लीट होतो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो स्टार्ट करूया. थँक्यू.